भारत पाकिस्तान सामन्यानंतर मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक केलेली व्यक्ती परप्रांतीय भंगार व्यावसायिक आहे। घोषणेनंतर लोकांनी जाब विचारला तेव्हा त्यांनी अरेरावी केली। ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एक जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणानंतर भंगार व्यावसायिकाची बेकायदा झोपडपट्टी प्रशासनाने उद्ध्वस्त केली, तर या प्रकरणात राजकीय प्रतिक्रिया देखील आता उमटू लागल्या। प्रतिनिधींना आपण पाहूया। चॅम्पियन ट्रॉफीमध्ये रविवारी भारत पाकिस्तानचा सामना झाल्यानंतर भारत विजयी झालं आणि भारत विजयी झाल्यानंतर या ठिकाणी परप्रांतीय मुस्लिम कुटुंबाने देशविरोधी घोषणाबाजी केली। त्या ठिकाणी स्थानिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र स्थानिकांवर देखील या कुटुंबाने अरेरावी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर स्थानिकांनी पोलिसात तक्रार देखील केली आणि त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे। मी सध्या सिंधुदुर्गातील मालवणमधील आडवण ज्या ठिकाणी भंगार व्यावसायिकाचं ते गोडाऊन होतं त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर आरटीओ विभाग त्यांच्या भंगारातल्या गाड्यांवर कारवाई करताना पाहायला मिळत आहे। हिंदू समाजाने एक रॅली देखील काढली होती आणि ती रॅली मालवण शहरातून मालवण पोलीस स्टेशन पर्यंत होती आणि त्या ठिकाणी हिंदू समाजाच्या वतीने मालवण पोलिसांना निवेदन देखील देण्यात आलं। प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर या ठिकाणचे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणात उडी घेतली आणि त्यांनी स्वतः या प्रकरणात गंभीर दखल घेण्याचे प्रशासनाला आदेश दिलेले होते। प्रशासनाने देखील लगोलग या ठिकाणी येत भंगार व्यवसायाचं जे गोडाऊन होतं त्या गोडाऊनवर कारवाई केलेली होती। एकंदरीत जर पाहिलं असेल तर देशविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे राज्यासह देशात एक उद्रेकाची लाट, संतापाची लाट जी आहे ती देखील पसरलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं असेल तर आता प्रशासन या ठिकाणी सतर्क झालेलं आहे आणि या भंगार व्यावसायिकाची संपूर्ण माहिती जी आहे ती घेताना प्रशासन पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।